नमस्कार, मी योगेश. हा माझा मुलगा श्रेयांश, माझी बायको मीनल. आज आमची टूर चालू होणार आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ ब्लॉग आहे. श्री, वेअर वी आर गोइंग? We are going to Welcome Heritage Resort and Club Mahindra. आम्ही आज पहिल्यांदाच समृद्धी महामार्गाने चंद्रपूर ताडोबा मध्ये राहायला जाणार आहे, वेलकम हेरिटेज, आणि त्याच्यानंतर क्लब महिंद्रा काना मध्य प्रदेश, आणि रिटर्न येताना आपण कुठे जाणार आहे? शेगावला आम्ही जाणार आहे देवदर्शन करून, आणि तिथून मग आम्ही पुन्हा रिटर्न येणार आहे. आम्ही सध्या वाशीतून टूर चालू करणार आहे. संध्याकाळचे सध्या वाजले 8:30. पॅकिंग चालू आहे. तुम्हाला मी पॅकिंगचे थोडे फुटेज दाखवेल, आणि टार्गेट आहे 9:30-10 वाजता इथून निघायचा. ऑन द वे तुम्हाला मी क्लिप्स आणि जर्नी दाखवेल. मग बघूया एकत्र. बाय. 10:30 वाजले. 9:30चं टार्गेट होतं. 1 तास लेट झालाय. पॅकिंग पण पूर्ण झालंय. दाखवतो माझं पॅकिंग. पॅकिंग झालेलं आहे. मोठ्या बॅगात आमचे सगळे काळांचे कपडे, त्याच्यामध्ये सगळे स्विमिंग क्लोथ्स, पाण्याच्या बाटल्या, कारसाठी बाटल्या, हे पंक्चर किट आहे, हे कारचा शेड आहे, त्याच्यात सगळे आमचे शूज, लॅपटॉप, कॅमेरा बॅग, बाकीचे छोटे मोठे आयटम, टोप्या बिप्या सगळ्या त्याच्यात आहेत. हे थोडं स्नॅक्स, आणि हा आमचा चिरंजीव श्रेयांश. चला निघूया. गाडीत ठेवतो आता सामान. झालं, सगळ्या बॅग लोड पण झाल्या गाडीमध्ये. सगळं सामान टकाटक पॅक परफेक्टली. चला चाललेत. 11 वाजले. निघता सगळं सेट आहे. श्रेयांश रेडी? गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला मीटर्स दाखवतो. 7 वाजले. फुल सेट. गणपती बाप्पा मोरया. Hey, look, Gio. Look how pretty it is. Look closely to the interior. But the interior looks. ऑलमोस्ट 11:15 वाजले आणि आता ठाण्यात पोहोचतोय. 12 वाजले तरी ट्रॅफिक तर चालूच आहे. बघू आता समृद्धीला पोहोचायला किती वेळ लागतोय. काही टायमिंगचा अंदाज नाही, पहिल्यांदाच चाललोय. हा इगतपुरीच्या आधीचा सगळ्यात मोठा टनल आहे. ऑलमोस्ट हा 7.7 किलोमीटर लांबीचा टनल आहे. टाइमलॅस बनवला आहे कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग तर खूप मोठी होऊन जाईल. एन्जॉय करा हा टाइमलॅप्स. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आम्ही वैजापूर एक्झिटच्या इथे आहोत. ट्रॅफिक तर काही नाही आहे आणि झोप पण येत नाही आहे. बघू पुढे काय होतं.
सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आता सध्या संभाजीनगरच्या जवळपास कुठेतरी आहोत आणि नागपूरला पोहोचायला आम्हाला अजून 5 तास 45 मिनटं आहेत. टोटल डिस्टन्स 430 किलोमीटर आम्ही कवर केलं आहे आणि आता आम्ही बुलढाण्याच्या आसपास आहोत. रस्ता एकदम मोकळा आहे, चांगला आहे. गाडी कंटिन्युअसली 110, 115, 116ने चालू आहे. पहाटेचे 5:30 वाजलेत आणि टोटल डिस्टन्स आम्ही कवर केला आहे 465 किलोमीटर. रात्री एका ठिकाणी कुठेतरी मी अर्धा तास झोपलेलो. एवढी झोप आलेली त्यात शूटिंग करायचं राहून गेलं. नंतर चहा पिला आणि आता निघालो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 6:30 वाजलेत आणि या स्पॉटपासून वाशिम एक्झिट 28 किलोमीटर, अकोला 59 किलोमीटर आहे आणि गाडी कंटिन्युअसली 110, 15, 18च्या स्पीडने चालू आहे. तरीसुद्धा मायलेज 16चा दिला आहे. खूप चांगला मायलेज मिळतो या रस्त्यावरती. सकाळचे 6:30 वाजले. किलोमीटर बाकी नागपूर पोहोचायला. सिटीमध्ये पोहोचल्यावर येतो पुढचा अपडेट. नागपूरला पोहोचलो आता. एक झूम लेन्स घ्यायची आहे, राईटवरती घेतोय फोटो काढायला. त्याच्याकडेच चाललोय. नागपूरचे तुम्हाला रस्ते दाखवतो. 1 मिनिट. नागपूरला डिझेलचा जाम प्रॉब्लेम आहे. खूप ठिकाणी डिझेल आउट ऑफ स्टॉक आहे आणि जिथे डिझेल अवेलेबल आहे ना तिथे फक्त 2,000 रुपयाचा डिझेल देतात. समृद्धीच्या फर्स्ट 2 पेट्रोल पंपमध्ये डिझेल फुल मिळत होतं. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 80% समृद्धी हायवे क्रॉस झाल्यानंतर पेट्रोल पंपवरती डिझेल छोट्या गाड्यांना फक्त 2,000 रुपयाचे देतात. तर कॅल्क्युलेशन करून डिझेल फुल करा, नाहीतर प्रॉब्लेम होईल. झोपलेलो आहे, पण मागे झोपलाय. लेन्स घेतली, ब्रेकफास्ट झाला. नागपूर शहरातून आता बाहेर आलोय. आता चाललोय वेलकम हेरिटेज ताडोबा.
नागपूरचे रस्ते मात्र एकदम टॉप क्लास रस्ते आहेत. स्मूथ, लेन मार्किंग सगळं परफेक्ट. आणि सिटीमध्ये सुद्धा सगळेजण प्रॉपर रूल फॉलो करत होते. हेल्मेट्स होते, पोलीसवाले होते. Really nice resort, nice welcome. Let's have a tour now. Room tour भी देतो. सांगतो आता पोहोचल्यावर. How is the resort? Good. You like the welcome Yeah. and welcome drink? Yeah. Good. Now it's night. Tomorrow morning we're going to wake up early to go for safari. Yeah. नागपूरला सकाळी लेन्स घेतली, नाश्ता केला, चप्पल खरेदी केली बायकोसाठी. अचानक तुटली तिची चप्पल, मग आम्हाला घ्यायला लागली. आणि कुठे पेट्रोलसाठी बाप रे बाप, ह्या पेट्रोल पंप, डिझेलसाठी ह्या पेट्रोल पंप, त्या पेट्रोल पंप, 2-3 फेऱ्या झाल्या. सगळं टोटल म्हणायचं तर 900 किलोमीटरचा ड्राईव्ह झालाय 12 तासामध्ये. जाम थकलेत सगळे. आता जाऊन झोपायचंय. आता वाजलेत 9:45 आणि उठायला लागेल 3 वाजता. म्हणजे 5-6 तासच झोप मिळणार आहे. बघू
भेटू आता उद्या सकाळी. आय होप घाई गडबड नाही झाली तर उद्या सकाळचा पण प्रॉपर शूट करेल उठल्यापासून. ब्रेकफास्ट आमचा आम्ही पॅक करून घेतलाय. सँडविच, चहा, कॉफी, पराठा इथून कलेक्ट करायचं आहे आणि सफारीला जायचं आहे पहिलं. मग सफारीचे लोक ते घेतात, 1 तासभर राउंड अप करतात आणि नंतर मग एक शॉर्ट ब्रेक येतो. त्या शॉर्ट ब्रेकमध्ये सफारीमध्ये आपण ब्रेकफास्ट करतो, जो आपण इथून पॅक करून घ्यायला आहे. आणि तोच ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर पुन्हा 1-2 तासाची सफारी होते. असं प्लॅनिंग आहे. 10:30-11 पर्यंत सफारी चालेल. त्याच्यानंतर घरी यायचं. पुढचा अपडेट देऊ. थँक यू. बाय. आज टोटल ट्रॅव्हलिंग झालं 900 किलोमीटर. वाशी ते नागपूर सिटी 770 किलोमीटर आणि नागपूर सिटी ते रिसॉर्ट 130 किलोमीटर. टोटल 900 किलोमीटर.